छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की जय श्रीराम। आज कानिफनाथांच्या या पवित्र भूमीमध्ये या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना डोळ्यासमोर ठेवून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण पाहतोय वेगवेगळ्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मावर, हिंदू धर्माच्या अस्मितेवर ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात ते आपले या अहिल्यानगरचे लोकप्रिय आमदार आमचे सहकारी संग्राम भैया जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर या विभागाच्या लोकप्रिय आमदार ज्यांनी आता आपल्याशी संवाद साधला, ज्यांनी आपल्या सगळ्यांना आधार दिला, या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये ताकद देण्याचं काम केलं ते आमच्या ताई, ज्यांचं आपण सुरुवातीला त्यांना पाहिल्यानंतर असं वाटत नाही की त्यांना कायद्याचा एवढा अभ्यास आहे आणि आकडेवारी नुसार हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, वक्फ बोर्ड असेल, वेगवेगळ्या माध्यमातून जिथं जिथं हिंदू धर्माच्या संदर्भातली भूमिका मांडण्याची वेळ येते ते आदरणीय सागरजी या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय आमचे महाराज या ठिकाणी आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण सगळेजण इथं आलो, ज्यांचं प्रास्ताविक आपण ऐकलं ते संजयजी या ठिकाणी उपस्थित आहेत। या मोर्चाच्या माध्यमातून उपस्थित सर्व या जिल्ह्यातले हिंदू धर्मनिष्ठ सर्व माझे हिंदू बांधव, सगळे माझे पत्रकार मित्र, प्रशासनाचे सगळे अधिकारी, या सगळ्यांच्या माध्यमातून आजचा हा मोर्चा एवढा उशीर झाला तरी पूर्ण उत्साहाने चालू आहे। वक्फ बोर्डाचा विषय असेल, लव जिहादचा विषय असेल, गोहत्या असेल किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागच्या वर्षी जो ठराव झाला तो विषय असेल, असे वेगवेगळे विषय आजच्या या सभेच्या माध्यमातून आपल्या समोर आहेत। येता येता भैयांकडे बसलो काही उशीर झाला, थोडस काल आपलं अधिवेशन झालं त्यामुळं प्रत्येक मतदारसंघातली लोक वाट पाहत असतात, मागचा तिकडे निघताना भोसरीतला उशीर झाला। सागर भैयांच्या ऑफिसला बसलो, सागर भैयांना आम्ही येता येता चर्चा करत आलो। 2000 एकर जागा ही आपल्या देवस्थानची आहे नगर जिल्ह्यामध्ये, बरोबर आहे ना? आणि त्याच्यामध्ये आपल्या इथं मला वाटतं 94 एकर जागा, ज्या 94 एकर जागेवर ते वक्फ बोर्ड काहीतरी त्याचा त्यांनी उल्लेख केला आणि त्या जागेच्या संदर्भामध्ये येता येता आम्ही चर्चा करत असताना सागर भैयांनी मला सांगितलं अहिल्यानगरची जुनी नगरपालिकेची जी वास्तू आहे तिच्यावर सुद्धा दावा या वक्फ बोर्डाने केलाय, जिल्हा अधिकारी कार्यालय त्याच्यावर सुद्धा यांनी वक्फ बोर्डाने अधिकार केलाय, आता या पोलीस स्टेशनचा काही भाग आहे त्याच्यावर सुद्धा या वक्फ बोर्डाने अधिकार दाखवलाय। हे वक्फ बोर्ड तर मला आता कळायला लागलं, मला खरंच हे वक्फ बोर्ड काय मला माहिती नव्हतं, मला हल्ली हल्ली कळायला लागलंय। बरं, यांचा एवढा माज आहे की यांनी जसं ताईंनी सांगितलं जुनं मागायला व्यापारी मंडळाला राज्यकर्ते झाले ब्रिटिश,
तसे यांनी आपल्या देवस्थानच्या जागेमध्ये आपल्या गाववाल्यांनी दया करून काहीतरी त्यांना धंदा पाण्यासाठी जागा दिली. आता ते मालक होऊ इच्छितात. संपूर्ण देशात म्हणजे सरकारनंतर कुणाची जास्त जागा असेल ते वक्फ बोर्डाची जागा आहे. आणि जर पाहिलं या वक्फ बोर्डाच्या कमिटीवरली लोक अशी राहतात जशी काय रोज दगडी फोडायला कुठं कामाला आहेत. जागा सगळ्या आपल्या देवस्थानच्या आणि नाव यांचं. आता कायद्याच्या बाबतीत सांगतो मी भैया संजू भाऊ, आमच्याकडे मंतरला पुणे जिल्ह्यामध्ये एक पांडवकालीन बार होती. तुम्हाला माहिती का तो विषय? पांडवकालीन बारी होती आणि त्या बारावर यांनी वक्फ बोर्डाचं नाव लावलं होतं. आता आम्ही त्याच्यात खोलात गेलो, यांचं नाव कसं काय आलं? त्या टायमाला यांचा कोण अंशच नव्हता. मग कौरवांनी जशी 100 काढली तसं काय आपल्यापैकी यांना कुणी काढली होती काय मला तेच कळलं नाही. नंतर आम्ही डीप मध्ये गेलो, तिथं पण आपल्या असे हिंदू समाजातले हिंदू धर्मावर काम करणारे आपले असे कार्यकर्ते आहेत, त्यांनी डीप मध्ये गेले. मग त्यांनी त्याचे फेरफार काढले. प्रशासन महसूल ऐका, त्याचे फेरफार काढले. वक्फ बोर्डाचं नाव हे इथल्या महसूल अधिकाऱ्यांनी म्हणजे तिथल्या महसूल अधिकाऱ्यांनी लावलं होतं. मग आम्ही त्याच्या संदर्भात भूमिका घेतली. आमच्या तिथले हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांनी भूमिका घेतली, त्याचा पाठपुरावा केला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, राज्य सरकारच्या माध्यमातून, देवाभाऊच्या माध्यमातून, बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांकडे आम्ही मिटिंग लावली. त्याचा पाहणी अहवाल तयार करायला लावला. तिथल्या सर्कलला, तलाट्याला, प्रांतांना तिथलं पाहणी अहवाल तयार करायला लावला. आणि आता तुम्हाला मी सांगतो, जे वक्फ बोर्डाचं नाव ते आमच्या पांडवकालीन बारव होतं ना, ते निघाले. आणि आता पुरातन विभागाकडनं अशी माहिती मिळालेली आहे, जे मी तुम्हाला सांगतोय, ही पांडवांच्या टायमाला तयार झालेली बारव आहे. मग आता त्याच्यावर नाव आता आपलं येईल. तसं या 94 एकरला सुद्धा महसूल विभागानं थोडस ध्यानपूर्ण लक्ष द्यावं. एकदम ध्यानपूर्ण म्हणजे लक्ष द्या जरा मी काय बोलतोय ते. महसूल विभागानं प्रत्येक वेळेस आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. पहिले दिवस गेले, ज्यांच्या दबावाखाली तुम्ही काम करत होते ते पुरोगामी विचार सगळे संपले. सर्व धर्म समभाव सगळा संपलाय. आता तुम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले, त्या संविधानामध्ये जे कायदे आहेत त्या कायद्याच्यावर काम करावं लागेल. तुम्हाला सगळ्यांना त्यावर काम करावं लागेल. मी कधी कधी माझ्याकडे बघितल्यानंतर, जसं इथं निवेदक सांगत होता, एकदम साधा भोळा दिसतो. मला कधी वाटत नाही मी भोळा दिसतोय, साधा दिसतो म्हणून. पण मी हे नक्की सांगतो प्रशासनाला, माझ्या पुढे पैलवान लिहिलं जातं. ही काही कुठली शाळेतली डिग्री नाही, ही काही कुठली एज्युकेशन मधली डिग्री नाही. ही डिग्री आम्हाला देव, देश, धर्म याचं रक्षण करण्यासाठी मिळालेली डिग्री. 26/3/2025 ला आपल्याला या ग्रामपंचायतीने पत्र दिलंय. किती? 26/3/2025 ला. म्हणजे 1 वर्ष पूर्ण होऊन गेलं तरी तुम्ही त्याच्यावर कारवाई केली नाही. या वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये जर तुम्ही कठोर कारवाई करणार नसाल कायद्याला धरून,
कायद्याला धरून जर कारवाई करणार नसाल तर आम्हाला वेगळे मार्ग आहेत, वेगळे मार्ग आहेत. आणि त्यामुळे तुम्ही ज्यांच्या दबावाखाली काम करताय, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था बिघडेल, कायदा सुव्यवस्था बिघडेल म्हणून तुम्ही जी आंग चोराची भूमिका घेताय त्याच्यावर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा ठेका काय फक्त या मुस्लिमांनीच घेतलाय असं नाही. आम्ही जर बिघडवायचं ठरवलं कायदा सुव्यवस्था, आम्ही जर ठरवलं तर ज्या हाताने गाई कापतात त्या हातच धडापासून वेगळे करू, त्या हातच धडापासून वेगळे करू. ज्या नजरा आमच्या आया बहिणींकडे जातात ते डोळेच काढून टाकू. एक लक्षात घ्या, या दिवसामध्ये जर या परिसरामध्ये एक महिना पूर्ण घरातल्या सगळ्या लोकांसहित, कुटुंबातल्या सगळ्या घटकांसहित जर इतकं गाणिपनाथांच्या संदर्भामध्ये हा महिना दुःख म्हणून सांभाळला जातो. आणि तुम्हाला दुसरं सांगतो, हा बलिदान मास सुद्धा चालू आहे. ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं, तो बलिदान मास चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर या विषया संदर्भामध्ये आम्हाला अशा संदर्भातली मोर्चा आंदोलन करायला लागत असतील तर कुठंतरी आपण सुद्धा नियमबाह्य काम करताय याच्या संदर्भातले सुद्धा आपण राज्य सरकारकडे आम्ही तिघ जण मागणी करू. कायदा सुव्यवस्था बिघडण्या संदर्भामधली जशी काळजी तुम्ही घेताय त्यांच्या बाजूनी प्रशासन लावलंय. कोणतरी म्हणलं, आता संजू शेठ म्हणले की प्रशासन लावलंय. प्रशासन लावायची वेळ होती या लोकांसाठी ज्यांनी आमच्या जमिनी हडपल्या, ज्यांनी आमच्या इथल्या लोकांचे व्यवसाय हडपले, इथं येऊन आमचा धर्म वाटवण्याचं काम करतायत, त्यांच्यासाठी तुम्ही आमच्या या ग्रामपंचायतीवर प्रशासन लादणार? हा कुठला कायदा आहे? हा कुठला कायदा आहे? या कायद्याचं आम्ही वाचन तर आमच्यात नाही आलं कधी. अरे लोक नियुक्त आहेत, सरपंच आहेत. ही 94 एकर जागा जर आम्ही न्यायालयातून मागतोय, कायद्याला धरून आम्ही मागतोय. आमच्या या परिसरामध्ये जर आमच्या धर्मासंदर्भातला उत्सव या ठिकाणी होतोय, सद्गुरू कानिपनाथ महाराजांचा जर उत्सव या ठिकाणी होतोय, ज्या ठिकाणी आम्ही गाईला दैवत मानतोय, गाईला आई समान मानतोय, त्या गो हत्या करणाऱ्या हाताने तुम्ही इथं आमच्या देव धर्माचा जे काय आमचा इथं उत्सव चाललाय त्याच्यामध्ये येऊन तुम्ही धंदे टाकणार? अरे या जिल्ह्याचं नाव मगाशी उल्लेख केला संग्राम भैयांचा, विखे पाटील साहेबांचा, ताईंचा. अहिल्यानगर नाव ठेवलंय, राजमाता अहिल्यानगर. ज्या राजमातेनं आपल्या ही हिंदू धर्मातली देवस्थानं जगवली, टिकवली, वाढवली, हिंदू धर्म वाढवला, त्या अहिल्यानगर मध्ये राहून त्यांना अहिल्यानगर म्हणायला लाज वाटते. ज्या अफजल खानानं या मंदिरांची इकडे आल्यानंतर तोडफोड केली, ती मंदिरं उभं करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. त्याचा कोथळा काढलेला फोटो लावला महाराजांनी.
तर लगेच प्रशासन जागा होतं. त्या औरंगाबादचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडे ठेवलं तरी सुद्धा यांना लाज वाटते नाव घ्यायला. आमच्या राजांचं नाव दिलं, आमच्या देवा धर्माच्या लोकांचं देवतांचं नाव दिलं, आमच्या महामानवांचं नाव आमच्या गावाला दिलं, ते घ्यायला यांना लाज वाटत आहेत. आणि आमच्या देव धर्माच्या देवाच्या बाहेर येऊन धंदा करायचा हे कदापि आम्ही सहन करणार नाही, मान्यच करणार नाही, मान्यच करणार नाही. तिसगावची घटना 14 तारखेला, 14 डिसेंबरला, त्यानंतर 31 डिसेंबरला आणि त्यानंतर 7 जानेवारीला, या 3 तारखा बरोबर ना. इतर रोजपणे घरात गाई कापल्या जातात. त्या ठिकाणी व्हिडिओ काढून प्रशासनाला दाखवले जातात. आमच्या गोरक्षक त्या ठिकाणी येऊन सगळी काही पाहणी करून त्यानंतर प्रशासनाला कळवतं, प्रशासन तिथं येतं, तात्पुरती झाटफूट काहीतरी करतं आणि दुसऱ्या दिवशी ते मोकाट सुटतात, मोकाट रस्त्यावर दिसतात. मगाशी सागर बहिणी सांगितलं ती नेवाशाची घटना, 10-11 महिन्याच्या 10-11 वर्षाच्या मुलींवर अत्याचार. काल परवा ते भिगवणला भैया गेल्या, ती बहीण आपली सुखरूप परत आपल्या घरी आली. आम्ही लातूरला गेलो, 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार. किती किती घटना सांगू. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना सांगतो, भैया जे ट्रोलर आहेत ना आपले हिंदू धर्मातले ट्रोलर, ते नाही का खाली कॉमेंट टाकतात. आम्ही जिथं जाईन ना, आम्ही जिथं जाईन धर्माबद्दल बोललो, धर्मातल्या अस्मितेबद्दल बोललो, धर्मातल्या आमच्या प्रथा परंपरांबद्दल बोललो, आमच्या देव धर्मांबद्दल बोललो, देशासाठी बोललो, की खाली हे विकत घेतलेले काही ट्रोलर आहेत, यांना चेक करावं लागेल जरा एक दिवस. यांचा डीएनए चेक करावं लागेल, यांचा डीएनए चेक करावं लागेल. अरे आम्ही इथं येतोय, संग्राम भैया इचलकरंजीला होते काल, तिकडे भिगवणला होते, आमचा सागर भाऊ सगळीकडे जातोय, आमचे महाराज सगळीकडे जात आहेत, पडळकर सगळीकडे जात आहेत, आमचे नितेशजी सगळीकडे जात आहेत. हिंदू धर्मातले वेगवेगळे लोक, हिंदू धर्मासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हिंदू धर्मामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम करतायत, जागृती निर्माण करायचं काम करतात. खाली एकाने ट्रोल टाकलं, एक मी असा चालतो माग ना नेवाच्याला, तो खाली एकाने मला एक कमेंट टाकली होती, आपले सगळे कार्यकर्ते चिडले होते आणि मग त्यांनी खाली आमचे कार्यकर्ते म्हणले आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणलं काय करायची गरजच नाही, ही अवलादच हायब्रिड आहे, ही अवलादच हायब्रिड आहे. अरे आम्ही आज तळतळीनं बोलतोय, कळकळीनं बोलतोय, याच्या मागची भावना लक्षात घ्या, याच्या मागे आमच्या काय भावना आहेत त्या लक्षात घ्या. अरे आज जर बोललो नाही, आज जर आम्ही फिरलो नाही, आम्ही फक्त आमदार म्हणून आम्ही आमच्या ऑफिसमध्ये निवांत बसलो, उद्या ही घटना माझ्या घरात घडेल, उद्या ही घटना तो ट्रोल करतो त्याच्या घरात घडेल, त्याच्या गावात घडेल, त्याच्या गावातलं घर, त्याच्या गावातली अस्मिता, देव धर्म सगळं संकटात येईल. म्हणून आम्ही सगळीकडे फिरतोय. अरे आम्हाला फक्त राजकारण करायचं असतं, निवडून यायचं असतं, तर जाहीरपणे आम्ही म्हणतोय, जाहीरपणे आज पण म्हणतोय, मला या लांड्यांचं मतदानच नको, मला मतदानच नको. अरे जो वाईट नजर टाकतो माझ्या माता भगिनींवर त्याचं मतदानच नको. अरे जो आमच्या या देवस्थानच्या जागेवर वग वड बसवतो त्याचं मला मतदानच नको. अरे इथून पुढे आमदार नाही झालो तरी चालेल, पण शेवटच्या श्वासापर्यंत
हिंदू धर्माच्या अस्मितेसाठी, हिंदू धर्माच्या देश धर्मासाठी आम्ही सगळेजण प्रत्येक ठिकाणी जाणार, ही जागृती करणार. अरे आमचं काम काय फक्त लाईट गेटर पाणी रस्त्याचे का? आम्ही आमच्या सुविधा केव्हा देऊ? आम्ही आमच्या सुविधा केव्हा देऊ? जेव्हा आमच्या धर्मातला प्रत्येक घटक सुरक्षित राहील त्यावेळेस देऊ. जर तो सुरक्षितच नाही राहिला, या 800 जर वक्फ बोर्डाच्या मागे गिळायला लागले आपल्या जमिनी, तर कसं आम्ही देणार ते? कसं आम्ही देणार ते? मगाशी भैयांनी सांगितलं बॉम्बस्फोटमध्ये डॉक्टर, इंजिनियर, आणि मग सवलती यांना शिक्षणामध्ये सरकारकडनं पाहिजे, आणि परत त्याच्या आईला उलटी तंगडी. हे सहन होणार नाही, आणि सहन करायचं पण नाही. तुम्ही अजिबात सहन करायचं नाही. आपलं फक्त लोकप्रतिनिधीला मतदान करायचं आणि फक्त हे डोळ्यासमोर ठेवायचं की त्यांनी मला सगळ्या मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत. हो, ते दिल्याच पाहिजेत, ते देण्यासाठी आम्ही आहोतच. पण आपण विचार प्रत्येक मतदान करणाऱ्या आपल्या या हिंदू धर्मातल्या कार्यकर्त्यांनी सहकार्याने ठेवला पाहिजे. यांनी माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या धर्माचं पण रक्षण केलं पाहिजे, धर्माचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे. अरे त्याच्याकरता तर आम्ही आहोत, त्याच्याकरताच आहोत आम्ही. आणि प्रशासनाला मी आज इथे या व्यासपीठावरून सांगतोय, 26/3/2025 चा जो पहिला अर्ज आहे महसूल विभाग, त्यांना मी आज या व्यासपीठावरून सांगतोय, 26 मागच्या महिन्यात 3 मार्चला 26 मार्चला जो अर्ज दिलाय त्याचं उत्तर, त्याच्यावर कारवाई जरी 8-10 दिवसात नाही दिसली तर पुढल्या आठवड्याच्या अधिवेशन मध्ये मी या सगळ्यांना तिथं बरोबर काय करायचं कार्यक्रम लावतो. मी एकटा नाही, अरे मी एकटा नाही, तुमच्या तालुक्याचा वाघ आहे माझ्या बरोबर. आता तुमच्या सगळ्यांची या इथले लोकप्रतिनिधी दुर्गेच्या स्वरूपात तुमच्यावर आलेली आहे. आणि भैया तुम्हाला सॅल्यूट आहे, तुमच्याबद्दल गाडी देताना ऐकलं मी. पोलीस प्रशासनाने लक्षात घ्या, पोलीस प्रशासनाने लक्षात घ्या. मी फार आदर करतो, फार नम्रपणे आदर करतो कायद्याचा, पण इथपर्यंत. जर आमच्या अस्मितेवर कुणी आलं, अस्मितेवर कुणी आलं, आजची तर सकाळची न्यूज भैया अशी मी टीव्हीला पाहिलं, ते इराणचा राष्ट्राध्यक्ष मेलाय आणि भारतात ओरडायला लागले. ते जसं काही यांना त्यांनीच काढलेलं होतं. अरे या इथं राहायचं, भारतात राहायचं आणि सुतात त्यांचं पाळायचं. म्हणून म्हणतो डीएनए चेक करा यांचे, हे हायब्रिड आहेत. यांना मी परत सांगतोय, कायद्यानं न्यायालयाच्या अधीन राहून, संविधानाच्या अधीन राहून जे पण काही नम्रतेने करता येईल ते करा. आणि प्रशासनानं जे अधिकार आपल्याला दिलेत त्या अधिकाराचा योग्य उपयोग करा, अधिकाराचा योग्य उपयोग करा. आणि जर त्याचा उपयोग व्यवस्थित केला नाही तर आम्ही योग्य ठिकाणी त्याची दखल घ्यायला लावू. आम्ही ज्या ठिकाणी आम्ही दखल घ्यायला लावू त्या ठिकाणी आम्ही कुठेही कुणाचीही दयामाया करणार नाही. मग मागून असाल आमचं चुकलं, आम्हाला माफ करा, आता परत होणार नाही, आता ते नाही, आता नाही, परत नाही, कधीच नाही. असलं प्रशासनाचं धमकीचं पत्र जर आमच्या लोकनियुक्त सरपंचाला येत असेल, ग्रामपंचायतीला येत असेल, तर ही कुठली दादागिरी आहे? कसली भीती आहे तुमच्या मनात? कसली भीती आहे तुमच्या मनात? काय भीती आहे त्यांची एवढी? प्रशासन त्याच्यावर दखल घेतलंय. तुम्हाला बघायचं का?
प्रशासनाने फक्त सांगा, प्रशासनाने फक्त सांगा. त्यांना लय सिरियस घेतलंय आम्ही. आता जाता जाता आम्ही सगळे जातून ते पाडवून टाकतो. मग परत म्हणू नका कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून, परत म्हणू नका कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून. अरे ते नुसतं त्याला काय गाढवाच्या अंगावर वाघाचं हे टाकल्यावर त्याला वाटतं मी वाघ झालं. आम्ही त्यातले नाही मित्रांनो. आम्हाला कायद्याचं पालन करायचे, आम्हाला संविधानाचं पालन करायचे, आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांनी काही सांगितले याचं पालन करायचे आम्हाला. पण उगाच एखादा समाज येतोय आणि इथे येऊन चुकीच्या पद्धतीनं चुकीचा पायंडा पाडतो आणि त्याला विरोध करतात आमचे लोकनियुक्त लोक इथली, ज्यांना संविधानाने अधिकार दिलाय. त्यांना प्रशासन नोटीस, इथं प्रशासन बसलं. कुठल्या अधिकारात प्रशासन बसलं? संजीव घाबरू नको रे तू. अरे मी ते आता तिकडनं आलो, पहिलं भैयाला भेटलो, भैयाचं अभिनंदन केलं. भैया मग मला यांचं सांगत होता, माझी इच्छा होती भेटायची. पराक्रमी माणूस आहे आपला, ते बघत नाही. आणि चाल्यावर ताई भेटल्या. आता मला यायची गरज मला वाटत नाही आहे म्हणून. पण तसं अचानक कधीतरी रात्री आलो तर प्रशासनाला सांगतो येताना बुलडोजरच घेऊन येईन, येताना बुलडोजरच घेऊन येईन. त्याच्याकरता प्रशासनानं कायद्याला अधीन राहून जे अनधिकृत आहे ते अनधिकृत आहे, जे अधिकृत आहे ते अधिकृत आहे. जर अनधिकृत म्हणून मागणी केलेली आहे, त्याचे पुरावे दिलेले आहेत सरपंचांनी, ग्रामपंचायतीने, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. काल तुम्ही कारवाई केली, अजिबात नोटीस न देता कारवाई केली. सगळे आमची हिंदूंची दुकानं पाडून टाकली, सगळे आमची हिंदूंची दुकानं पाडून टाकली. त्याच्यात पुढे जाऊन मी संजीव भाऊला विचारलं तुम्ही का पाडून दे. संजीव भाऊ तर मोठ्या मनात संजीव भाऊ म्हणला आम्हाला 10 दिवस अगोदर कळवलं असतं तर आम्ही आमची काढून घेतली असती. म्हणजे एवढं प्रशासनाबरोबर नम्र राहून जर अधिकृत लोकांना त्रास होणार असेल आणि अनधिकृत लोकांना जर तुम्ही संरक्षण देणार असेल तर मग एक लक्षात ठेवायचं, जसं उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगीजी आहेत तसं आता या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सुद्धा देवा भाऊ आहेत. लक्षात ठेवा, जिथं देव देश धर्माचं येतं त्या ठिकाणी देवा भाऊ तुम्हाला अनुभव नाही, देवा भाऊचा अनुभव नाही तुम्हाला. देवा भाऊ जिथं देव देश धर्म येतं तिथं कसलीच तडजोड करत नाही. जसं माझ्या बाबतीत सांगितलं कुदळवाडीची, हे फक्त नाव होतं माझं, पण माझ्या मागे ताकद कुणाची होती? माझ्या मागे ताकद आपल्या देवा भाऊची होती, देवा भाऊची होती. म्हणून प्रशासनाला सांगतो नम्रतेने, आम्ही आलोय नम्रतेने सांगतो, जरा तुम्ही त्याच्यावर नम्रतेने विचार करा आणि नम्रतेनेच कारवाई करा. विनाकारण आम्हालाही जसं सागर भैयाने सांगितलं, सागर भाऊने, ज्या हातात विना आहे दुसऱ्या हातात गदा आहे आमच्या. आम्ही वारकरी पण आहोत आणि आम्ही धारकरी पण आहोत. त्यामुळे आमच्या धर्माचं रक्षण करण्याची, आमच्या धर्माचं देव जे पण धर्मातल्या आमच्या काय परंपरा आहेत त्या सगळ्या जपण्याची ताकद आमच्यात आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो, जास्त वेळ घेत नाही. पुढल्या टायमाला आलो तर कारवाई झाली पाहिजे. मी इंदापूरला गेलतो, वीरश्री सरदार मालोजी राजेंची देळी आहे, तिथं रस्त्यावर बसून राहिलो, कारवाई चालू झाली मगच निघून गेलो. आता जर पुढल्या टायमाला आलो तर कारवाई झालेली नसेल तर मग विचार करा. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची जबाबदारी ही तुमची राहील. त्याच्यामुळं
आज या ठिकाणी मी फक्त आपल्याला विनंती करून जातो, सगळ्या या परिसरातल्या माझ्या हिंदू बांधवांना सांगून जातो, आम्ही आमदार झालोय, आम्ही आमची जबाबदारी आमच्या वार्डामध्ये आमची जी कामं आहेत ती आम्ही करतोय, पण आमदार आम्ही नंतर आहोत, पहिले आम्ही हिंदू धर्मातले एक घटक आहोत। आणि आमचा हिंदू धर्म काय सांगतो, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार हा आमचा हिंदू धर्म आहे। आणि या संदर्भामध्ये आम्ही ज्या ज्या वेळेस येऊ त्या वेळेस आमची भूमिका इतकीच कठोर राहणार आहे, एवढं ज्या निमित्तानं सांगतो। आपल्या सगळ्यांनी एवढ्या उशिरापर्यंत या ठिकाणी थांबलात आणि थांबलंच पाहिजे, थांबलंच पाहिजे। आपल्या सगळ्यांचं धन्यवाद देतो। बोलताना प्रशासनाची किंवा प्रशासनावर ज्यांचा दबाव आहे ज्या धर्माचा, त्यांना जर काही वाईट वाटलं असेल, वाटलं तर माझ्या जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।